विद्यार्थी मित्रांनो, MGK मराठी या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे. आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या भूगोलावरील 30 महत्त्वाचे प्रश्न पाहणार आहोत. हे प्रश्न तुम्हाला येणाऱ्या पोलीस भरती तसेच महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षेसाठी उपयुक्त ठरतील. तर चला मित्रांनो, आपण प्रश्न पाहूया. मित्रांनो, पहिला प्रश्न असा आहे की महाराष्ट्र राज्याची स्थापना कधी झाली? तर ह्या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो डी. 1 मे 1960 साली महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली. नेक्स्ट क्वेश्चन, महाराष्ट्राने भारताचे किती टक्के क्षेत्र व्यापले आहे? तर ह्या प्रश्नाचं उत्तर आहे सी. 9.36% क्षेत्र व्यापले आहे. नेक्स्ट क्वेश्चन, महाराष्ट्रामध्ये एकूण तालुके किती आहेत? तर ह्या प्रश्नाचं उत्तर आहे सी. 358. नेक्स्ट क्वेश्चन, महाराष्ट्र राज्याला किती राज्याच्या सीमा लागून आहेत? तर ह्या प्रश्नाचं उत्तर आहे बी. 6 राज्याच्या सीमा महाराष्ट्र राज्याला लागून आहेत. नेक्स्ट क्वेश्चन, मध्य प्रदेश राज्याला महाराष्ट्रातील किती जिल्ह्यांच्या सीमा लागून आहे? मध्य प्रदेश राज्याला महाराष्ट्रातील किती जिल्ह्यांची सीमा लागून आहे? तर ह्या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो बी. 8 जिल्ह्यांच्या सीमा लागून आहेत. नेक्स्ट क्वेश्चन, महाराष्ट्राच्या पूर्वेस कोणते राज्य आहे? महाराष्ट्राच्या पूर्वेस कोणते राज्य आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे डी. छत्तीसगड. नेक्स्ट क्वेश्चन, पुणे विभागामध्ये किती जिल्ह्यांचा समावेश होतो? तर ह्या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो सी. 5 जिल्ह्यांचा समावेश होतो. नेक्स्ट क्वेश्चन, पुणे विभागामध्ये किती तालुक्यांचा समावेश होतो? तर ह्या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो बी. 58 तालुक्यांचा समावेश होतो. नेक्स्ट क्वेश्चन, अमरावती विभागामध्ये किती जिल्ह्यांचा समावेश होतो? तर ह्या प्रश्नाचं उत्तर आहे सी. 5 जिल्ह्यांचा समावेश होतो. नेक्स्ट क्वेश्चन, अमरावती विभागामध्ये किती तालुक्यांचा समावेश होतो? तर ह्या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो डी. 56 तालुक्यांचा समावेश होतो. नेक्स्ट क्वेश्चन, अण्णेर धरण कोणत्या जिल्ह्यात आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ए. धुळे जिल्ह्यामध्ये आहे. नेक्स्ट क्वेश्चन, महाराष्ट्रात खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात सर्वात कमी तालुके आहेत? तर या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो सी. धुळे. आणि मित्रांनो, धुळ्यामध्ये किती तालुके आहेत? तर 4 तालुके आहेत मित्रांनो, 4. नेक्स्ट क्वेश्चन, शिर्डी हे जगप्रसिद्ध ठिकाण कोणत्या तालुक्यात आहे? तर ह्या प्रश्नाचं उत्तर आहे ए. राहाता. आणि मित्रांनो, राहाता तालुका कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर आत्ताचं अहिल्यानगर. नेक्स्ट क्वेश्चन, महाराष्ट्र राज्याला राज्य प्राणी कोणता आहे? महाराष्ट्र राज्याचा राज्य प्राणी कोणता आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे डी. शेकरू. नेक्स्ट क्वेश्चन, मराठवाड्यात परळी औष्णिक केंद्र हे कोणत्या जिल्ह्यात आहे? मराठवाड्यात परळी औष्णिक केंद्र हे कोणत्या जिल्ह्यात आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे बी. बीड. नेक्स्ट क्वेश्चन, 1 मे 1999 रोजी परभणीमधून कोणता जिल्हा निर्माण झाला? तर या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो डी. हिंगोली जिल्हा निर्माण झाला. नेक्स्ट क्वेश्चन, अजिंठा लेणी कोणत्या नदीकाठी आहे? तर ह्या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो ए. वाघूर. नेक्स्ट क्वेश्चन, पित्तळखोरा लेणी कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ह्या प्रश्नाचं उत्तर आहे सी. छत्रपती संभाजीनगर. नेक्स्ट क्वेश्चन, ठाणे जिल्ह्यातील वेतरणा नदीवरील धरणाचे नाव काय आहे? ठाणे जिल्ह्यातील वेतरणा नदीवरील धरणाचे नाव काय आहे? तर ह्या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो सी. मोडकसागर. नेक्स्ट क्वेश्चन, नर्मदा व तापी नदीच्या दरम्यान कोणते पर्वत आहे? तर ह्या प्रश्नाचं उत्तर आहे बी. सातपुडा पर्वत आहे, पर्वतरांग आहे. नेक्स्ट क्वेश्चन, दाभोळची खाडी कोणत्या जिल्ह्यात आहे? दाभोळची खाडी कोणत्या जिल्ह्यात आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो बी. रत्नागिरी. आणि दाभोळची खाडी कोणत्या नदीवर आहे? तर वशिष्ठी. नेक्स्ट क्वेश्चन,
हरिश्चंद्र बाळघाट डोंगररांगामुळे कोणते नदी खोरे वेगळे होतात? हरिश्चंद्र बाळघाट डोंगररांगामुळे कोणते नदी खोरे वेगळे होतात? तर ह्या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो सी गोदावरी भीमा नदी खोरे वेगळे होतात. नेक्स्ट क्वेश्चन, महाराष्ट्रामध्ये तापी नदीची लांबी किती आहे? तर ह्या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो बी 208 किलोमीटर. आणि भारतामध्ये किती आहे मित्रांनो, म्हणजे पूर्ण नदीची लांबी किती आहे? 724 किलोमीटर. नेक्स्ट क्वेश्चन, महाराष्ट्रात पुन्हा प्रवेश करणाऱ्या 3 नद्याचे नाव काय आहे? तर मित्रांनो महाराष्ट्रामध्ये प्रवेश करणाऱ्या 3 नद्याचे नाव म्हणजे कसं, महाराष्ट्रामध्ये नदी असणारी डबल महाराष्ट्रामध्ये येणं म्हणजे महाराष्ट्रामध्ये पुन्हा प्रवेश करणं. तर अशा 3 नद्या कोणत्या आहेत मित्रांनो? गोदावरी, मांजरा आणि तापी. म्हणून याचं उत्तर असेल ए. नेक्स्ट क्वेश्चन, पारस औष्णिक विद्युत केंद्र हे कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ह्या प्रश्नाचं उत्तर आहे डी अकोला. नेक्स्ट क्वेश्चन, गाळणा डोंगर कोणत्या जिल्ह्यात आहे? गाळणा डोंगर कोणत्या जिल्ह्यात आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे सी धुळे. नेक्स्ट क्वेश्चन, महाराष्ट्रात एका जिल्ह्यात सर्वात जास्त तालुक्यांची संख्या किती आहे? महाराष्ट्रात एका जिल्ह्यात सर्वात जास्त तालुक्यांची संख्या किती आहे? तर मित्रांनो ह्या प्रश्नाचं उत्तर आहे 16. म्हणजे एका जिल्ह्यात किती जास्त तालुके आहेत? तर 16 आहेत. आणि असे जिल्हे मित्रांनो 2 आहेत. एक आहे नांदेड आणि दुसरं आहे यवतमाळ. हे 2 जिल्ह्यामध्ये प्रत्येकी 16 तालुके आहेत मित्रांनो, हे लक्षात ठेवा. नेक्स्ट क्वेश्चन, पूर्वीच्या चंद्रपूर जिल्ह्यापासून कोणत्या जिल्ह्याची निर्मिती झाली आहे? पूर्वीच्या चंद्रपूर जिल्ह्यापासून कोणत्या जिल्ह्याची निर्मिती झाली आहे? तर ह्या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो डी गडचिरोली. आणि हे कधी झाला होता मित्रांनो जिल्हा निर्माण? तर 26 ऑगस्ट 1982. 26 ऑगस्ट 1982. कधी झाला होता मित्रांनो जिल्हा निर्माण? 26 ऑगस्ट 1982. नेक्स्ट क्वेश्चन, सासवड पठार हे कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ह्या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो डी पुणे. नेक्स्ट क्वेश्चन, मालेगाव पठार कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ह्या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो ए नाशिक. प्रश्न झाले आहेत मित्रांनो. तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, तुमच्या मित्राला शेअर करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आणि तुम्हाला या क्वेश्चनची PDF पाहिजे असेल तर टेलिग्राम जॉईन करा मित्रांनो, डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे. धन्यवाद, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.